सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील स्मशानभूमीवरचे अतिक्रमण तहसीलदार संजय भोसले यांनी काढले। आज दिनांक 22 मे दुपारी 4 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील श्रीखंडे परिवारची पूर्व पार वहिवाटाची स्मशानभूमी स्थळावरती गट क्रमांक 769 वरती काही नागरिकांनी अतिक्रमण केले होते। हटवण्यासाठी 2023 पासून श्रीखंडे परिवाराकडून पाठपुरावा करण्यात आला होता व सदरील प्रकरणी अतिक्रमण न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा सदरील व्यक्तींच्या वतीने देण्यात आलेला होता। याचा मंडळ अधिकारी निल्लोड व ग्राम महसूल अधिकारी कायगाव यांचा पंचनामा करण्यात आला असून अर्जदार यांनी यापूर्वी उपोषण कसून आत्मदहन करण्याचा अर्जही दिले होते। सदरील प्रकरणी माननीय उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भोसले तहसीलदार सिल्लोड तसेच प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून मोजे कायगाव येथे गट नंबर 759 मधील असलेले श्रीखंडे परिवाराची स्मशानभूमीवरील असलेले शटर दुकाने अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले असून सदरील श्रीखंडे परिवार व गावातील नागरिकांनी माननीय तहसीलदार साहेब यांचे आभार मानले आहे। सिल्लोड तालुक्यातील यापूर्वी पाणंद रस्ता शिवरस्ता वरील अतिक्रमण अशा विविध जुनी स्वरूपाचे प्रकरणे इतरही माननीय भोसले साहेब यांनी निकाली काढले आहेत। चतुर्श्रम आहे ना मशीन 4 गुंठे 4 वेळेस चतुर्श्रम रांगोळी करा ते काढा आणि सरकारी जमिनीतल्या अतिक्रमणाची यादी काढा आणि ते पण अतिक्रमण काढून टाका। यादी पाहिजे ना तुमच्याकडे द्या ना। तहसीलदार काम आहे म्हणून तुम्ही बोलताय। तहसीलदार स्वतः आहे, तुम्हाला काय आदेश पाहिजे मी आता इथं रायटिंग देतो, कुठलाही आदेश राहू दे मी देतो तुम्हाला। पण लोकांना सांगताय तहसीलदारचं काम आहे, तहसीलदारचं काम आहे, रायटिंग मध्ये दिलंय तुम्ही तहसीलदारचं काम आहे म्हणून। अतिक्रमण जागेवर सरकार जागेवरचं अतिक्रमण ग्रामपंचायत कुणाचं काम आहे? यादी आहे का काढ पटकन चल बोलव जेसीबी। फक्त दंडाधिकारी म्हणून मी थांबतोय इथं, दंडाधिकारी आणि पोलीस त्यासाठी थांबतोय मी। अतिक्रमण काढायचं काम तुमचं ग्रामसेवकचं आहे।